नमस्कार बंधूंनो, मित्रांनो, बळीवंश वेदर चॅनलमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. मित्रांनो, आज 21 ऑगस्ट 2026. मित्रांनो मित्रांनो जसं जसं ऑगस्ट पुढे सरकत आहे, तशी तशी पावसातील तूट राज्यातील, देशातील ही वाढत आहे. आपण 1 ऑगस्टला अंदाज व्यक्त केला होता की ऑगस्टमध्ये फारशा हवामान प्रणाली विकसित होणार नाहीत आणि त्यामुळे साधारणतः 25 ऑगस्टपर्यंत तरी राज्यात विशेष पावसाच्या हालचाली होणार नाहीत. विशेषतः अंतर्गत महाराष्ट्रात घाटावरल्या हालचाली सोडून द्या मित्रांनो, पूर्व विदर्भातील काही हालचाली सोडून द्या, अंतर्गत महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद नाही. या सर्व पार्श्वभूमीवर माझ्या शेतकरी बंधूंचे जी पिकं आहेत त्या पिकांना सध्या पाण्याची अतिशय अतिशय आवश्यकता आहे आणि अशा कालखंडात शेतकऱ्यांना कुठून का होईना आमच्या राज्यात पाऊस पाहिजे, आमच्या शेतात पाऊस पाहिजे, ही आशा त्यांची निर्माण झालेली आहे. ती आशा निश्चितच त्यांची रास्त आहे. परंतु मित्रांनो, आपल्याला ऑगस्टमध्ये फारशा पावसाच्या हालचाली दिसत नाहीत. काही विभाग जर सोडला तर उर्वरित विभागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर कमी पावसाचा सामना करण्याची शक्यता तयार झालेली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, ही जी लो प्रेशर सिस्टीम आहे, हिचा राज्यावरील प्रभाव हा जवळपास कमी झालेला आहे आणि ती गंगे मैदानामध्ये त्या ठिकाणी उत्तरेकडे शिफ्ट झालेली आहे. परंतु नंतर दुसरी एक लो प्रेशर सिस्टीम आपल्याला या ठिकाणी डेव्हलप होताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणावर ढगाचं आच्छादन तुम्हाला बंगालच्या उपसागरात आपण सातत्याने यावर्षी एक सांगितलेलं, ज्या सिस्टीम बनतील या वायव्य बंगालच्या उपसागरात बनतील आणि त्या या पद्धतीने ट्रॅक करतील. त्यामुळे जोही पाऊस होतोय तो पूर्व विदर्भात होईल, घाटावर होईल, उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात होईल, अमरावती विभागात होईल. त्यामुळे अंतर्गत जो महाराष्ट्र आहे या ठिकाणी सध्या तरी आपल्याला पावसाच्या कमी नोंदी दिसत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातली तूट ऑगस्टमध्ये कशी होती, 1 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे हा तुटीच्या संदर्भातला आपल्याला माहिती सांगणारा भाग आहे. येलो कलर जो दिसतो तो तुम्हाला सर्वाधिक तूट असणारे जिल्हे आहेत. यामध्ये मित्रांनो 89% मायनस पाऊस हा ऑगस्टमध्ये चंद्रपूरमध्ये झालेला आहे. 86 मित्रांनो यवतमाळमध्ये आहे. 79% मायनस पाऊस हा हिंगोलीमध्ये झालेला आहे. 87 मित्रांनो परभणीमध्ये आहे. आणि मित्रांनो खेदाने ज्या विभागात मी राहतो, जो जिल्हा माझा आहे, त्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो 93% कमी पाऊस आहे. बरेचसे माझे सहकारी बंधू की आमच्या जिल्ह्यात खूप पाऊस आहे, असं आहे, तसं आहे, पीक परिस्थिती उत्तम आहे. मित्रांनो, वास्तव वेगळं आहे. पाऊस हा फक्त मोबाईलमध्ये पडतोय, प्रत्यक्ष जमिनीवर याचं चित्र फार भयानक आहे. जो माझा जिल्हा आहे त्यामध्ये प्रत्यक्ष 93% तूट आहे. माझ्या शेजारचा जो जिल्हा आहे बीड, मित्रांनो, या ठिकाणी 92% तूट आहे. खाली सोलापूरमध्ये 76% आहे. मित्रांनो धाराशिव, ज्या धाराशिव मधले काही आमचे हवामान अभ्यासक आहेत, त्यांच्या खुद्द धाराशिवमध्ये मित्रांनो आमच्या जालना जिल्ह्यापेक्षा भयानक अवस्था आहे. 95% तूट आहे. लक्षात घ्या, ही पावसातली तूट ऑगस्ट मधली ही जबरदस्त आपल्या शेती पिकाला फटका बसत आहे. उत्पादनात घट होत आहे. हा मित्रांनो अल्निनोच इफेक्ट आहे. हा दुष्काळाचाच परिणाम आहे. भलाही पाऊस येईल, ऑगस्ट संपल्यानंतर येईल, सप्टेंबरमध्ये येईल, परंतु तोपर्यंत शेतकरी बांधवांच्या पिकाचे प्रचंड हाल झालेले असते. उत्पादनात प्रचंड कमतरता जाणवेल, घट होईल आणि हाच खऱ्या अर्थानं आपल्या अल्निनोचा इफेक्ट आहे. मित्रांनो अहिल्यानगरमध्ये 75% तूट आहे. लक्षात घ्या. या सर्व गोष्टी आपण पाहणं गरजेचे आहेत. इकडं जर मित्रांनो तुम्ही जर जळगावमध्ये गेलात तर इकडं जळगावमध्ये बरेचसे माझे मित्र कंपनी आहे, 59% तूट आहे. मित्रांनो 94 अमरावती, मी सातत्याने सांगतो अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो ऑगस्ट, माझे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काही हवामान अभ्यासक आहेत, माझे मित्र आहेत, 94% तूट त्यांच्या जिल्ह्यात आहे. इकडं नागपूरमध्ये 93% तूट आहे. म्हणजे ऑगस्टने आपल्याला मित्रांनो जबरदस्त फटका दिलेला आहे आणि हा फटकाच दुष्काळाची जाणीव करून देणारा आहे.
प्रचंड प्रमाणात उत्पादनात घट होणार आहे. एकीकडे उत्पादन घट, दुसरीकडे मागणी, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मित्रांनो महागाई वाढण्याची शक्यता आहे. याचे अंदाज आपण वेळोवेळी दिलेले आहेत. मित्रांनो, हा रेड कलर तुम्हाला एकूण पावसातली तूट दर्शवत आहे. जून महिना ते 19 ऑगस्ट पर्यंत हा मॅप आहे. रेड कलर मित्रांनो ही सर्वाधिक पावसाची तूट, यामध्ये 41% पावसाची तूट मित्रांनो आजपर्यंत बीडमध्ये आहे, 30% जालन्यामध्ये आहे, अमरावतीमध्ये मित्रांनो 33% आहे, इकडं खाली 39% सोलापूर जिल्ह्यामध्ये तूट आहे, धाराशिवमध्ये मित्रांनो 22% तूट आहे, लातूरमध्ये 24% आहे, चंद्रपूरमध्ये 30% आहे, नागपूरमध्ये 28% आहे, इकडे मित्रांनो 35% नंदुरबार जिल्ह्यामध्ये माझे बरेचसे मित्र आहेत. त्यानंतर आपण एक वैशिष्ट्य या वर्षीच्या हवामान अंदाजाचं मला दिसलं, जो कोकणातला जिल्हा आहे सिंधुदुर्ग, ज्या जिल्ह्यातून आपल्याला दक्षिण पश्चिम मान्सूनची आपली एंट्री होते सिंधुदुर्ग मधून, त्या जिल्ह्यात मित्रांनो यावर्षी 33% तूट आहे. हे या वर्षातल्या हवामानाचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे किती पद्धतीनं विषम हवामान आपल्याला जाणवत आहे, किती विषम पावसाचं वितरण जाणवत आहे, हे त्याचं वैशिष्ट्य आपल्याला नोंद करावी लागेल, हे लक्षात घ्या. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो काल भारतीय हवामान विभागानं आपला दीर्घ पल्ल्याचा 4 आठवड्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हा अंदाज काय सांगतो हे आपल्याला पाहावे लागेल. मित्रांनो, तुम्हाला जो डार्क निळा कलर दिसत आहे हा अधिक पावसाचे संकेत देत आहे. आणि आपण जर पाहिलं तर मध्य प्रदेश वर मोठ्या प्रमाणावर पावसाची ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याही मध्य प्रदेशच्या पूर्व भागात आहेत. पश्चिम मध्य प्रदेशमध्ये सुद्धा पावसाची शक्यता कमी असते मित्रांनो. आणि याला लागून असणारा जो आपला नंदुरबार, धुळे, जळगाव, सॉरी अमरावती विभाग यामध्ये आहे, याला लागून असणारा. त्यानंतर नागपूर विभागात जे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ते हे जिल्हे आहेत, वर्धा आहे, यवतमाळ आहे. त्यानंतर मित्रांनो इकडे अमरावतीमध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात पावसाची ऍक्टिव्हिटीज होतील, घाटावर होतील. ही दोन्ही म्हणजे पुढील 15 दिवसाचा हा 2 मॅप आहेत, त्यावरून आपल्याला हे लक्षात येतं. परंतु इतरत्र मित्रांनो आपल्याला फिकट राखाडी कलर दिसत आहे, फिकट कलर दिसत आहे, जो ब्राऊन कलर, हा आपल्याला कमी पावसाचे संकेत देतो. सरासरी कमी पर्जन्यमान मित्रांनो या मॉडेलने आपल्याला दाखवलेले. पुढील दुसरा जो पंधरवडा आहे साधारणतः 3 सप्टेंबर ते 10 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर, एकूण 17 सप्टेंबर पर्यंतचा हा अंदाज आहे. 15 नंतर कधी मित्रांनो आपला परतीचा प्रवास सुरू होऊ शकतो. मित्रांनो हा सुद्धा पंधरवडा आपल्याला सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान घेऊन येत आहे. आपण जर पाहिलं तर कुठेही आपल्याला निळा कलर दिसत नाही, आपल्याला पूर्णपणे ब्राऊन, फिकट ब्राऊन कलर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मित्रांनो याचा अर्थ असा नाही की लगेच पूर्णपणे कोरडे दिवस जातील. अधूनमधून पावसाचे सरी होत असतात, हलका पाऊस होईल. फार मोठ्या पावसाची, मुसळधार पावसाची शक्यता पुढील पंधरवड्यात नाही, पुढील एकूण 17 सप्टेंबर पर्यंत तरी भारतीय हवामान विभागानं व्यक्त केलेली नाही. एकूण जर आपण चित्र पाहिलं तर आपण मोठ्या तुटीकडे जातो. परंतु या सुमारास मित्रांनो एक जमेची बाजू आहे. आपला आयोडी जो घटक आहे, मी सातत्याने सांगितलंय, आयोडी हा हवामानातील सर्वात अस्थिर घटक आहे. त्याची निश्चित आपण अंदाज व्यक्त करू शकत नाहीत. मित्रांनो पहा किती गमतीनं सुरुवातीला तो 43 मूल्यावर होता, नंतर 63 झाला, 63 वरून 41 वर आला आणि 41 वरून 18 वर आला आणि आता परत मित्रांनो तो 42 वर गेलेला आहे. 41-42 वर म्हणजे त्याची वाढ तो अनिश्चित घटक आहे. पण एकूण जर आपण सप्टेंबर पर्यंत जर पाहिलं तो आयोडी आपल्याला पूर्णपणे पॉझिटिव्ह होताना दिसत नाही. आणि म्हणून मित्रांनो संपूर्ण सप्टेंबर पर्यंत आपल्याला कमी पावसाचा सामना करण्याची शक्यता तयार झालेली आहे. आपला जो परतीचा, ज्या शेतकऱ्यांच्या परतीच्या पावसावर अपेक्षा वाढलेल्या आहेत मित्रांनो, तो परतीचा पाऊस सुद्धा जाता जाता कमी होतो की काय, ही एक शक्यता तयार झालेली. परंतु या पार्श्वभूमीवर एक जमेची बाजू आहे. ऑक्टोबर नंतर 15 ऑक्टोबर नंतर साधारणतः ईशान्य मान्सून सक्रिय होईल आणि त्यावेळेस आपला आयोडी पॉझिटिव्ह होईल. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर चांगल्या पावसाची शक्यता तयार होत आहे. आपले जे जलसाठे आहेत, म्हणूनच मी विधान केलं होतं की आपल्या नद्यांना ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये पूर येण्याची शक्यता आहे. मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर येणारा आठवडा 10 दिवस राज्यात पावसाचं वितरण कसं असेल, कारण आपल्याला पाऊस महत्वाचा आहे. आपल्या पिकांना जीवनदान देणारा पाऊस तो कुठून काय येणार, तो पूर्व विदर्भातून येणार की सह्याद्रीच्या पर्वतरांगेतून येणार, आपल्याला पावसाची अपेक्षा आहे. मित्रांनो मध्य प्रदेशवर ज्या सिस्टीम कार्यरत असतील
त्या सिस्टीमचा परिणाम म्हणून नागपूर विभागात जबरदस्त पावसाची नोंदी होते. जवळपास 300 मिलीमीटर पाऊस हा नागपूर विभागात होईल, अमरावती विभागात होईल, कारण या ठिकाणची पावसाची तूट काही अंशी कमी होईल. मित्रांनो, त्यानंतर त्याला लागून असणारा अकोला, अमरावती या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. त्यानंतर बुलढाणा आहे मित्रांनो, हिंगोली आहे, परभणी आहे, नांदेड आहे, काही लातूरच्या भागात सुद्धा मित्रांनो पावसाच्या ऍक्टिव्हिटीज होतील. म्हणजे अगदी या जालन्याच्या पूर्व भागापर्यंत सुद्धा ऍक्टिव्हिटी येण्याची शक्यता. यामध्ये मित्रांनो जालन्याचा विशेषतः परतूर आणि मंठा हा तालुका आमच्या जालना जिल्ह्यात दुष्काळात चांगला पाऊस असतो या भागात, आणि म्हणून या सर्व पार्श्वभूमीवर हा पूर्वेकडून हा पाऊस आपल्याला मित्रांनो पुढील 10 दिवसामध्ये निश्चित 25-26 तारखेनंतर आपली राज्यातली काही अंशी पिकांच्या पाण्याची गरज पूर्ण करणार आहे. एवढीच विनंती आपण निसर्गाकडे करूया, आणि या सर्व गोष्टी विचारात घेता मित्रांनो आपल्या शेती पिकाला हलकं सिंचन चालू ठेवा. सिंचन कोणीही बंद करू नका, कारण पावसाची या मधल्या पेसमध्ये मित्रांनो सरासरीपेक्षा तर कमीत राहील, परंतु अतिशय तुरळक आणि हलक्या सरी आहेत. त्यामुळे या भागातल्या जो भाग आहे यामध्ये अहिल्यानगर आहे, जालना आहे, छत्रपती संभाजीनगर दक्षिण आहे, त्यानंतर मित्रांनो बीड आहे, खाली सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, दौंड, पुणे वगैरे हा जो परिसर आहे त्यामध्ये आहे. या सर्व भागातल्या लोकांनी आपल्या शेती पिकाचं सिंचन चालू ठेवावं, एवढीच विनंती या ठिकाणी मी तुम्हाला करतो. थांबतो. अधिक माहितीसाठी मित्रांनो IMD सारख्या विश्वसनीय संस्थेला फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.